झोप लागली बहुतेक. मी काय म्हणते, वैद्यबुवांना बोलावणी धाडायचे का? कशाला? घेतली आहे ना तिने आपले आपण औषध. एवढ्या तेवढ्यासाठी कशासाठी बोलवायचे वैद्यबुवांना? तसे नाही हो, पण कोणास काही दुखले खुपले की मनास बरे नाही वाटत. त्यातून अर्धी दुखणी अंगावर काढल्यामुळे दुखणे अधिकच बळावते. तेव्हा वेळीच उपचार झाले म्हणजे. साधी पोटदुखी आहे ती, त्यासाठी कशासाठी हवाय वैद्य? खाल्ली असेल अरबट सरबट काहीतरी, दुखले असेल पोटात, 2 दिवस लंघन केले ना की वाटेल बरे. सोमण काकू, तुम्ही जाऊन स्वयंपाकघरात सगळ्या बायकांना सांगा, जेवणासाठी निरोप धाडू नका म्हणावे. रमा जेवणार नाही आज, लंघन करणार आहे. मग थोडीशी कण्हेरी आणू का? आणा. ती जेवली नाही तर तुमच्या घशाखाली कसा घास उतरेल? जा. अशाने नाजूक नाही व्हायच्या का या मुली? आमच्या पोटात दुखले नव्हते का कधी? मुकाट्याने आम्ही कामे करीतच होतो ना. हिच्याच एवढा होत्या ना आम्ही. ते खरे दुर्गा अक्का, पण आपल्यालाही त्यावेळी वाटल्या बसून राहिले होते का? कुणीतरी मायेने आपली विचारपूस करावी, कुणीतरी आपल्या जवळ बसावे. आपल्याला नाही लाभले ते. पण रमाबाई भाग्यवान आहे. तुमच्यासारखी नणंद, माईंसारख्या सासूबाई त्यांना मिळाल्या. मिळून काय उपयोग आहे? पण ती शिकली का काही आमच्याकडून? ती शिकली ते केवळ तुमच्याकडून, तेही बुकेच. त्याचा काही उपयोग आहे का? मला वाटते हा विषय न उगाळलेलाच बरा. यावरून आधीच बराच वादंग झालेला आहे. वादंग टाळून तुम्ही मोकळ्या व्हाल हो, पण आमचे काय? आम्ही फळे भोगतोच आहोत ना त्याची. आम्ही बोलणारच. पाहिलत ना कशी कौतुके चालली आहेत हिची. ते नुसते पोटात दुखते तर पडून राहिलीये. आधीच सवाष्ण बायकांना हवे ते करण्याची मुभा असते. हवे ते खावे, हवे ते ल्यावे, आणि एवढ्या तेवढ्या कारणाने पाचले पडावे. आणि राबण्यासाठी आमच्या सारख्या बोडक्या आहेतच. सगळे कष्ट करायचेच, पर यांची सेवा. दुर्गा अक्का, असा त्रागा करून कसे चालेल? तुम्ही काही बोलूच नका हो. तुम्हाला काय कळणार आहेत आमची दुःखे? आमच्यासारखे केस भादरले जातील ना तेव्हा.